प्रेज द लॉर्ड. मी क्राइस्ट गॉस्पेल चर्च ख्रिस्त सुवार्ता मंदिर परभणी येथून आपलं आजच्या संदेशामध्ये स्वागत करतो. सर्वजण जे आले या उन्हामध्ये आम्ही प्रभूचे उपकार मानतो. आणि आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचं शीर्षक आहे हाऊ टू डेव्हलप पेशन्स. म्हणजे संयम आपण कसा विकसित करू शकतो. आपण या आयुष्यामध्ये प्रत्येकाला संयमाची फार गरज असते. आणि तुम्ही प्रत्येकाने ऐकलं असेल की पेशन्स जे असतं, संयम असतं, त्याचं फळ जे असतं ते गोड असतं. म्हणून सब्र का फल मीठा होता आपल्या सर्वांनीच ऐकलं. तर आणि जेव्हा आपण ही गोष्ट ऐकतो तर आपल्याला हे जाणवतं की आपल्या सर्वांमध्ये सब्रची कमी आहे, संयमाची कमी आहे. आपल्या सर्वांना काय पाहिजे असतं, प्रत्येक गोष्ट मागितलेली पाहिजे असते किंवा मग प्रार्थना केली की आपल्याला काय वाटतं परमेश्वराने ती गोष्ट पूर्ण केली पाहिजे. किंवा मग आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण मेहनत करतो, आपल्याला वाटतं आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला लगेच भेटलं पाहिजे. पण ऍक्च्युअली आपल्या मेहनतीचं फळ जे आहे असं म्हणतात की जी गोष्ट तुम्हाला उशिरा भेटते किंवा मग मेहनत केल्यावर काही काळानंतर भेटते तर ती जास्त टिकून राहते. जी गोष्ट तुम्हाला इझिली भेटते, फार इझिली भेटते, ती गोष्ट तेवढ्याच इझी रीतीने तुमच्या आयुष्यातून निघून जाते. तर जे आजचा संदेश आहे तो संदेश आपण काय पाहणार आहोत की संयम आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं विकसित करू शकतो. तर यामध्ये आपण शास्त्रभाग पाहिलेला आहे. शास्त्रभाग आहे नीतिसूत्रे 16वा अध्याय 32वा वचन. मी आपल्यासाठी वाचतो संदेश सुरू करण्यापूर्वी. 32वा वचन. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करण्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. इथं काय सांगितलेलं आहे, ज्याला क्रोध येत नाही, ज्याला राग येत नाही, तो मोठमोठे पराक्रम करणाऱ्यापेक्षा पण कोण आहे, श्रेष्ठ आहे. आणि आत्मसंयम जो करतो, ज्याच्यामध्ये पेशन्स असतं, ज्याच्यामध्ये थांबण्याची वृत्ती असते, तो काय आहे, नगर जिंकणाऱ्यापेक्षा किंवा मोठमोठे राज्य जिंकणाऱ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे. तिथं काय सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये संयम आणि पेशन्स असणं किती गरजेचं आहे. आणि आपण बायबलमध्ये पाहतो की जेव्हा आपण प्रार्थना करतो कोणत्या गोष्टीसाठी तर परमेश्वराकडे एवढी ताकद आहे की तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर लगेच देऊ शकतो. इन्स्टंट, कॉस्टली, एकदम काही क्षणामध्येच देऊ शकतो. पण आपल्याला बायबलमध्ये कुठंच दिसत नाही की जो परमेश्वर आहे आपल्याला इन्स्टंटली संयम देईल. प्रार्थनेचं उत्तर तो एखाद्या वेळेस आपल्या प्रार्थनेचं उत्तर इमिडिएटली देईल. पण जर आपण परमेश्वराकडे पेशन्स मागितलं तर पेशन्स बायबलमध्ये जेवढे किती उदाहरण म्हणून गेले, जितके किती वचन आहेत, एकाही वचनामध्ये आपल्याला असं पाहायला भेटत नाही की कोणाला संयम तुम्ही एका क्षणात दिला. संयम प्राप्त करण्याचा जो स्ट्रगल असतो, संयम प्राप्त करण्याचा जे लढा आहे तो लांबचा आहे. एका झटक्यात आपल्यामध्ये संयम येत नाही. संयम येण्यासाठी वर्ष लागतात. काही दिवसात आपल्यामध्ये संयम येत नाही. वर्षाचा आपल्याला त्यामध्ये काय करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, लढा द्यावा लागतो. तर बायबलमध्ये पण आपण पाहतो परमेश्वराने एका क्षणात काही प्रार्थना पूर्ण केली. आपल्या पण प्रार्थना तुम्ही कधी अनुभव केला असेल की एका प्रार्थनेमध्ये तुमचं काय झालं, काम पूर्ण झालं किंवा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर भेटलं. पण बायबलमध्ये असं कुठंच दाखवलेलं नाही, लिहिलेलं नाही किंवा अनुभव आपल्याला पाहायला भेटत नाही की ज्यामध्ये एका झटक्यात परमेश्वराने कोणत्या व्यक्तीला संयम दिला. ज्या ज्या लोकांना बायबलमध्ये कोणत्या गोष्टी प्राप्त झाल्या त्यांना कित्येक वर्षाचा काय करावं लागलं, स्ट्रगल करावं लागलं, लढा द्यावा लागला आणि त्यांना काय करावं लागलं, थांबून राहावं लागलं. काही उदाहरण आपण पुढे यामध्ये पाहणार आहोत. आणि जो पेशन्स आहे, संयम जो आहे ती आपल्या चारित्र्याची क्वालिटी आहे. आणि जो म्हणजे जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण जेव्हा परमेश्वरासाठी आयुष्य चालतो,
चांगल्या आणि वाईट अनुभवाच्या संगती जेव्हा आपण परमेश्वरासोबत हे आयुष्य जगतो तर तेव्हा आपल्याला काय भेटतं? परमेश्वर आपल्याला काय शिकवतो? पेशन्स शिकवतो. आणि पेशन्सचा आणखी अर्थ इथे काय आहे की परमेश्वरावरचा आपला दृढ विश्वास. जेवढा संयम आपल्यामध्ये असणार तेवढा दृढ विश्वास आपला परमेश्वरावरती असण्याचं एक चिन्ह आहे. आणि आपण काही गोष्टी पाहूया तर त्या गोष्टीमुळं परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये संयम आपल्याला शिकवतो. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतात त्या गोष्टीमधून काय होतं? परमेश्वर आपल्याला काय करतो? संयम शिकवतो. पहिला त्यामधला मुद्दा आहे अडथळा. आपल्या आयुष्यामध्ये जे अडथळे येतात, काही गोष्टी, काही काम आपले थांबून जातात किंवा मग काही आपण गोष्टी ठरवतो, आपण प्लॅनिंग करतो, प्लॅनिंग अनुसार आपल्या आयुष्यामध्ये काही घडत नाही तर अडथळे आपल्या आयुष्यामध्ये येतात. छोटंसं उदाहरण पाहू की तुम्ही जेवायला लागता आणि जेवत असताना तुम्ही तुमचा फोन तुमच्या संगती नाही आणि जेवत असताना तुमचा फोन अचानक वाजला, बेल वाजली तर तुमच्यामधला संयमाचा बांधा तुटतो. कोणाचा फोन असणार? तुम्ही जेवण सोडून फोन पाहायला जाता नाही का? शक्यतो भरपूर लोकांचा असा स्वभाव असतो. किंवा मग आपण एका जरुरी कामामध्ये आहोत, महत्वाच्या कामामध्ये घरामध्ये आहोत आणि फोन आपल्या संगती नाहीये, फोन दुसऱ्या खोलीमध्ये आहे आणि आपण काम करत असताना किंवा जेवत असताना आपला फोन वाजला तर आपण ते महत्वाचं काम, फोन उचलण्यापेक्षाही महत्वाचं काम आपण कोणतं करत आहोत तर आपण त्या महत्वाच्या कामाला काय करतो? बाजूला ठेवून काय करतो? फोन पाहायला लागतो की फोन कोणाचा आहे, काय आहे. का? कारण आपल्यामध्ये संयम नाही. जर आपण त्या गोष्टी कंट्रोल केल्या तर आपल्याला काय होतं? त्यामध्ये पेशन्स आपल्याला निर्माण आपल्यामध्ये होऊ शकतो. आणखी एक छोटं उदाहरण आहे की एक गीतकार होते ब्राह्म्स म्हणून. ब्राह्म्स तर ते लहान लेकरांचं काय करत होते? दुलाबाई म्हणून एक लहान लेकरांचं गीत आहे. ते गीत तुम्ही युट्यूबवर टाकाल तर तुम्हाला हजारो व्हिडिओ भेटतील. तर ब्राह्म्स जे होते ते जेव्हा हे लहान लेकरांसाठी गीत लिहित होते तर असं सांगतात की त्यांना हे गीत लिहून त्याची चाल रचण्यासाठी 7 वर्ष लागली. कारण त्यांना अडथळे येत होते. त्यांना ते गाणं बनवण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, चाल करण्यामध्ये फार अडथळे येत होते आणि त्यांना हे गीत पूर्ण बनवण्यासाठी त्याची धून बनवून सगळं रिफाईंड प्रोडक्ट बनवण्यासाठी 7 वर्ष लागली. आणि जेव्हा 7 वर्षानंतर ते रिलीज झालं ते एवढं हिट झालं, खूप मोठं हिट झालं. आणि याचा काय आपल्याला इथं पाहायला भेटतो की संयमाचं फळ गोड आहे, स्वीट आहे. सब्र का फल मीठा होता है. तर या उदाहरणामधून आपण छोट्या उदाहरणामधून पाहतो. आणि हे ब्राह्म्सचे जे मित्र होते ते सतत त्यांना चिडवायचे जोपर्यंत गीत रिलीज झालं नव्हतं की काय तुला 7 वर्ष हे गीत बनवायला लागलं, तू काय झोपत होता काय 7 वर्ष, असं म्हणून ते त्याला काय करायचे? छेडायचे. पण जेव्हा हे गीत जगासमोर आलं, लोकांना आवडलं, एवढं मोठं सक्सेस ते राहिलं तर ह्या लोकांचेच काय झाले? तोंड बंद झाले. आणि जे त्याला गीतकाराला चिडवायचे त्या लोकांचे काय झाले? तोंड बंद झाले. कारण त्यांच्या श्रमाचं फळ त्यांना 7 वर्षानंतर सुद्धा भेटलं. तर तसंच आपलं आयुष्य आहे. जेवढा संयम आपल्यामध्ये असणार, कारण परमेश्वर आपण बायबलमध्ये पाहतो जितके किती मोठमोठे कार्य बायबलमध्ये एखाद्या व्यक्तीकडून झाले ते होण्यासाठी भरपूर काळाचा वेळ लागला. 10 वर्ष, 20 वर्ष, 30, 40. देवाचे काय काही सेवक आहेत त्यांना 13 वर्ष, 40 वर्ष, 10, 12, 15 वर्ष वेट करावा, थांबावा लागतो. तर जसं आपण थांबतो तर आपल्यामध्ये पेशन्स निर्माण होतो आणि पेशन्सचं फळ नेहमी लक्षात ठेवा गोड असतं. दुसरा जो मुद्दा आहे, पहिला मुद्दा काय पाहिला आपण की आपल्या आयुष्यामध्ये काय येतात? अडथळे येतात. दुसरं काय पाहतो आपण? विलंब येतो, उशीर होतो. आपण प्लॅन करतो, आपण खूप चांगला प्लॅन करतो आणि आपल्या प्लॅन्समध्ये काही खोट नसते.
काही आठवड्यापूर्वी मी माझाही अनुभव सांगितला होता की मला परभणीमध्ये येऊन 2 वर्ष झाले आणि माझे काम राहिलेत म्हणून, ठीक आहे. तर आपल्याला वाटतं की आपल्याला उशीर व्हायला लागला, पण परमेश्वर जो आहे, परमेश्वर आपल्यासाठी आपल्या माघारी आपले काम योग्य रीतीने योग्य वेळेस न कोणता प्रॉब्लेम येण्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्या माघारी मॅनेज करत राहतो. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो आपल्याला कमांड करतो की जा, आता योग्य वेळ आलेली आहे, आता तुला जे काम करायचं आहे, तू ज्या गोष्टीसाठी एवढ्या वेळेसपासून थांबला होता, प्लॅनिंग करत होता, आता ती खरी वेळ आलेली आहे आणि त्या वेळेवर तू जाऊन, आताच्या वेळेवर तू जाऊन ते काम पूर्ण कर. आणि जेव्हा आपण ते काम पूर्ण करतो, सुरुवात करतो, तर त्या कामामध्ये आपल्याला जिंकण्याची जिम्मेदारी कोणाची असते? आपली नाही तर परमेश्वराची असते. कारण परमेश्वराने योग्य वेळेस आपल्याला काय केलं? आदेश दिला की ही योग्य वेळ आहे, तुझ्या आयुष्यामध्ये हे काम करण्यासाठी योग्य वेळ आहे, आता तू जाऊन हे कामाला सुरुवात कर. आणि जेव्हा योग्य वेळेस परमेश्वराकडून जेव्हा आपल्याला आदेश येतो, त्यावेळेस जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो, तर आपल्याला जिंकण्याची जिम्मेदारी कोणाची? परमेश्वराची. आणि परमेश्वर आपल्याला जिंकवणार. परमेश्वर त्याच्यावर जे प्रेम करतात, तो ज्याच्यावर प्रेम करतो, तो त्यांना कधी हाताना बघू शकत नाही. बघू शकतो का? की आपण बायबलमध्ये पाहिलं का की कोणत्या सेवकाला, त्याच्या एवढे जे उदाहरण आहे त्याच्यापैकी कोणी हरलं नाही, हे काय? प्रत्येकाला त्यांनी जिंकले आणि असे जिंकले की त्यांचे अनुभव, त्यांचे जे गोष्टी आहेत, त्यांच्या आयुष्याबद्दल आपण आजही वाचतो आणि त्याच्यावरून काय करतो? शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला संयम फार कमी होत आहे. कारण आपल्या मोबाईलमुळं किंवा मग काही गोष्टी आपल्याला एवढ्या फास्ट भेटतात, त्याच्यामुळे आपल्याला काय झालं? संयम आपला कमी होत आहे. जसं फास्ट फूड आहे, फास्ट फूड जे असतं ते जेवढ्या लवकर आपल्या समोर वाढल्या जातं, तेवढंच आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, ठीक आहे. आपण पाहतो की लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे, आजार वाढत आहे, लहान लेकरांमध्ये आजार वाढत आहे, त्रास त्यांना होत आहे. कशामुळे? तर फास्ट फूड म्हणजे आपण असं चुटकी वाजवले की आपल्या समोर खायला तयार. जसं चिप्सचे पॅकेट झाले. आमच्या लहानपणी, तुमच्या लहानपणी चिप्सचे पॅकेट वगैरे नव्हते, होते का? नव्हते. आपल्याला काही खाऊ खायचं असायचं तर आपल्या आईने जेव्हा खाऊ केला घरी तरच आपल्याला खायला भेटायचं. चिप्सचे पुडे, चिवडा वगैरे आपल्या गावी नव्हता. चॉकलेट जरी असले तरी ते फार क्वचित छोटे दोनच असतात. तर हे जे काही मिनिटातच आपल्याला ज्या गोष्टी भेटतात, जसं इन्स्टंट कॉफी झाली, इन्स्टंट फूड झालं, जसे उदाहरण पिझ्झा, बर्गर झालं, किंवा चिप्सचे पुडे झाले, जे काय झालं ते इमिडिएटली आपल्याला भेटतं, ते तेवढंच हानिकारक आपल्याला असतं. आणि ज्या गोष्टी आपल्याला वेळ लावून भेटतात, त्या तेवढ्याच आपल्या शरीरासाठी, आपल्या आत्मशांतीसाठी आणि आपल्या प्रगतीसाठी तेवढ्याच काय असतात? महत्वाचे असतात. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, इरिटेशन. इरिटेशन म्हणजे काय? की आपल्यामध्ये जो चिडचिडापणा असतो, आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये चिडचिडपणा असतो. तर चिडचिडपणावर जेव्हा आपण मात करतो, त्याला आपण जिंकतो, आपल्या चिडचिडपणावर मात करतो, ते पण आपल्या पेशन्स कडे जाण्याची प्रगती आहे, एक पाऊल पुढे आहे. आपल्याला चिडचिड केव्हा होते? जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही, जेव्हा आपल्याला काही कामासाठी लाईनीमध्ये उभं राहावं लागतं, आपण ऑफिसमध्ये जातो, जेव्हा प्रवास करतो, तर आपल्याला काय करावं लागतं? त्या वातावरणानुसार वागावं लागतं. आपण ऑफिसमध्ये काही कामानिमित्त गेलो, तर आपण गेलो म्हणून काय ऑफिसर आपल्याला येऊन भेटणार आहे का? तिथे जे रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे आपल्याला वागावं लागतं. तर त्याप्रमाणे जसं आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, त्यामुळे आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतो, कामामध्ये आपल्याला आपल्या वेळेनुसार रिझल्ट भेटत नाही, या प्रवास करत असताना आपल्याला तिकीट जावं लागतं, तिकीट काढत असताना लाईनीमध्ये उभं राहावं लागतं, किंवा काही कामानिमित्त आपण
चिडचिडपणा पण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा येतो तर तो पण आपल्याला काय आहे, संयमाचा एक भाग आहे. आणि जेव्हा आपल्याला आपला स्वभाव कळतो आणि आपण त्या स्वभावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तर ते पण काय आहे, आपलं एक पाऊल पुढचं आहे. आणि असं एक पुन्हा एक मी शास्त्रभाग आपल्यासाठी वाचतो. शास्त्रभाग असं आहे, नीतिसूत्रे 19:2 मी आपल्यासाठी वाचतो. आत्मज्ञानी असणे बरे नाही, उतावळ्या पायाचा माणूस वाट चुकतो. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, आत्मज्ञानी असणे बरे नाही. आपल्याला इथं आदेश भेटलेला आहे की आपण ज्ञानी असणं गरजेचं आहे. जेवढं ज्ञान आपल्याला भेटू शकतं, आपण घेऊ शकतो तेवढं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. कारण उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. उतावळा व्यक्ती कोण असतो, ज्याला ज्ञान नसतं, ज्याला थांबण्याचं संयम नसतं, ज्याच्यामध्ये पेशन्स नसतो. ज्याच्यामध्ये पेशन्स आहे तो कोण आहे, बुद्धिमान आहे. बुद्धी आपल्याला कुठून येते, आपण नॉलेज गॅदर केल्याने. जेवढं नॉलेज येतं तेवढं आपल्यामध्ये काय येतं, आपला दृष्टिकोन बदलतो, आपल्या विचार करण्याचा पद्धत बदलते. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला काय होतं, वाईट चूक पाऊल उचलण्यापासून आपण बचावला जातो. चूक पाऊल आपण उचलत नाही. आणि इथे अभ्यास दिलेला आहे की एक पर्सनॅलिटी आहे, चारित्र्य. याचं चारित्र्याचं दिलेलं आहे की जे हार्ट अटॅक ज्या लोकांना येतात, खूप लवकर अचानक ज्यांना हार्ट अटॅक येतात, असं सांगितलेलं आहे की ज्यांना हार्ट अटॅक येतात त्यांच्यामध्ये उतावळापणा खूप असतो. उतावळापणामुळे हार्ट अटॅक लोकांना जास्त येतात. उतावळापणा, संयम नसलेला व्यक्ती, ज्याच्यामध्ये संयम नसतो, ज्याच्यामध्ये उतावळेपणा खूप जास्त आहे, त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण विचार जास्त करतो आपण, आपल्या मनासारखं झाल्यानंतर चिडचिडेपणा करतो, सतत तेच डोक्यात विचार असणार आणि राग करणार, संयम नसणार आपल्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर जे नॉर्मल प्रमाणे क्रिया केली पाहिजे ती ॲबनॉर्मल होते. आणि ह्याच्यामुळे काय होतं, इथं दिलेलं आहे का अभ्यासामध्ये असं कळलं की ज्या लोकांना हार्ट अटॅक येतात तर 90% लोक जे आहेत ते काय असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, घाई गडबड करणारा. जी घाई गडबड करणारे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. आणखी एक शास्त्र आम्ही आपल्यासाठी वाचतो, योग 14:14 आपल्यासाठी मी वाचतो की आपल्याला सापडल्या सापडण्याचा 14:14 योग. मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय, माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहित राहीन. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे की माझे जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी कष्ट ज्या गोष्टीसाठी कष्ट केलं त्या कष्टाचं फळ मला भेटण्यासाठी मी वाट बघत आहे. मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय, मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत होत नाही, होईल काय, माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत आहे. म्हणजे मी जेवढे वर्ष कष्ट केले त्या कष्टाचं फळ मला मिळूपर्यंत ती वाट पाहत आहे. म्हणजे आपल्याला आपल्या कष्टाचं फळ नक्कीच भेटतं, हे ह्या वचनामधून आपल्याला काय पाहायला भेटतं. तर एक गोष्ट आपण काय करू शकतो, आपण प्रार्थना करू शकतो, प्रयत्न करू शकतो आणि देवावर विश्वास टाकू शकतो की देव मला तू काय कर, संयम दे. आणखी आपण संयम कसा काबीज करू शकतो, आपण जो पेशन्स आहे, संयम आहे आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे त्याला ओव्हरकम करू शकतो, तर ते एक गोष्ट आहे आपला दृष्टिकोन बदलतो. आपण ज्या प्रकारे जग बघतो तर जगाला आपण पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने पण आपलं काय आहे, संयम आपल्यामध्ये येतो. आणि जेव्हा आपण
आपल्यामध्ये उतावळेपणा असतो, जेव्हा आपल्यामध्ये उतावळेपणा असतो तर आपला जो दृष्टिकोन आहे तो सकरा असतो, नॅरो असतो. सकरा म्हणजे लहान. जेव्हा एका व्यक्तीमध्ये उतावळेपणा जास्त असतो तर त्याचा जगाला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? छोटा असतो. छोटा का असतो? कारण तो व्यक्ती कसा असतो माहिती का? स्वार्थी असतो. स्वार्थी व्यक्ती फक्त आपल्याबद्दल विचार करतो. मला मिळालं तेच माझ्यासोबत का वाईट व्हायला लागलं, माझंच कोणी ऐकत नाही, माझंच हे होत नाही, माझंच ते होत नाही. तर स्वार्थी जो व्यक्ती असतो त्याचा जगाला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? छोटा असतो. आणि जो निस्वार्थी व्यक्ती असतो त्याचा दृष्टिकोन जगाला पाहण्याचा वेगळा असतो. तर आपण आपला दृष्टिकोन जेव्हा बदलतो जगाला पाहण्याचा किंवा एका गोष्टीला पाहण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीला पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलतो तेव्हा पण आपण संयमावर काय करत असतो? जिंकत असतो. आणि इथं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर पत्नीने पतीच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, पतीने पत्नीच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही एक दुसऱ्याला समजायला तुम्हाला सोपं होईल. आपण काय होतं, एका पतीने एका पत्नीला कोणत्या गोष्टीची डिमांड केली तर त्या डिमांड मागे किंवा मग त्यांनी पत्नीमध्ये काही बदलाव घडवून आणण्याची रिक्वेस्ट केली तर त्यामध्ये त्याचं काय दृष्टिकोन आहे किंवा पतीला काय त्रास होत आहे का माझ्या वागण्याने, त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारचा तुझा स्वभाव आहे, तो स्वभाव किंवा मग तुझ्यामध्ये ही गोष्ट आहे ती चांगली नाही. जेव्हा आपण एक दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून जग पाहायला सुरुवात करतो तेव्हा आपण एक दुसऱ्याला समजू शकतो. तर जेव्हा एखादी पत्नी एका पतीला त्याच्या दृष्टीतून पाहिजे की पती जेव्हा मला काही गोष्ट सांगत आहे तर तो का सांगत असणार, त्यामध्ये काहीतरी अर्थ असणार, उगीच तर कोणी सांगत नाही. किंवा एका पत्नीने एका पतीकडे कोणी रिक्वेस्ट केली तर पतीने विचार केला पाहिजे की पत्नीने माझ्याकडे एक गोष्ट बोलली तर ह्याच्यावर काय असू शकतं. जेव्हा दोघं पण एक दुसऱ्याला या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करतील तेव्हा काय होईल, आपण चांगल्या प्रकारे लोकांना समजू शकू. दुसरं उदाहरण इथं काय दिलेलं आहे की जर तुम्हाला आईबाप म्हणून सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार, लेकराच्या दृष्टिकोनातून पाहावं लागणार. जर तुमचा लेकरू तुम्हाला त्रास देत आहे, रडत आहे, अभ्यास करत नाही, त्याला भीती वाटत आहे तर आपल्याला लेकराच्या दृष्टिकोनातून पाहून त्याच्या अनुसार काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. जेव्हा आपण त्या दृष्टिकोनातून बघू तर काय होईल, आपल्याला त्याचं बुद्धी समजेल. किंवा आपण सर्वजण मोठे आहोत आणि आपणही लहानाचे मोठे झालो आणि लहानपणचे आपल्याला काही अनुभव आपल्याला आठवतात किंवा मग काही गोष्टी जेव्हा आपण मोठे झालेलो असतो तेव्हा आपल्याला कळतात की लहानपणी आपलं वागणं चूक होतं, बरोबर होतं. तर आपल्या इथं बसलेल्या कित्येक जणांना लेकरं आहे आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपले लेकरं त्रासदायक आहे तर ते त्रास कशामुळे देत आहे किंवा अशी कशामुळे वागत आहे त्याचा आईवडिलांनी काय केला पाहिजे, सखोल अभ्यास केला पाहिजे किंवा लेकराच्या दृष्टिकोनातून विचार करून ती समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून काय होईल, तुम्ही तुमच्या लेकराचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकता. जर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून विचार कराल तर तुम्हाला त्याच्या वागण्याचा राग येत असेल आणि तुम्ही त्याचा जी समस्या आहे ती दूर केली नाही तर तो त्या समस्येसोबतच मोठा होईल. आणि केव्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, काही गोष्टी ज्या लहानपणी आपल्याला लहान असताना ज्या आपल्याला त्रासदायक असतात त्या आपल्या जीवनभर आपल्या सांगतात. जे ट्रॉमा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, धक्का, लहानपणी काही धक्के जे आपल्याला बसलेले असतात
की काही गोष्टी एवढे मोठे असतात की आपलं आयुष्य संपूपर्यंत ते आपल्या मनामध्ये जर होतात. तर आपण कशा प्रकारे आपल्या पत्नीला, कशा प्रकारे आपल्या पतीला समजतो, समजावतो, समजून घेतो, कशा प्रकारे आपण आपल्याला लेकराला समजतो, समजून घेतो, समजावतो, जेव्हा आपण अशा प्रकारे दृष्टिकोन आपला बदलू तेव्हा आपलं फॅमिली लाईफ सक्सेसफुल होईल, आपलं मॅरेज लाईफ सक्सेसफुल होईल. आणखी आपण या जॉब करतो, नोकरी करतो, तर आपला जो बॉस असतो आपल्याला चिडचिड करतो, आपल्याला प्रेशर करतो, तर तो पण असं का करत आहे? आपल्या बॉसचा पण बॉस असतो, त्याला पण काही प्रेशर असतं, त्याला पण त्याच्या बॉसकडून त्रास झालेला असतो. तर जेव्हा जोपर्यंत आपण इतर लोकांच्या डोक्यामध्ये काय चाललं किंवा इतर लोक असं का वागत आहे त्या वागण्यामागचं आपण जोपर्यंत स्वतःहून समजू शकणार नाही तोपर्यंत काय होईल, आपण संयम बाळगू शकणार नाही आणि आपल्या स्वभावामध्ये काय बदल येणार नाही. जसं जसं आपण इतरांना समजण्याचा प्रयत्न करू, माणसाच्या वागण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करू, तसं तसं आपल्यामध्ये संयम होईल. तेव्हा आपल्यामध्ये काय होईल, एखादा व्यक्ती नादाने मुळे असं वागत आहे किंवा त्याच्या डोक्यामध्ये हा प्रश्न अडकलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर त्याला भेटलेलं नाही, त्यामुळे तो असा वागत आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला या गोष्टी समजतील तेव्हा तसं तसं काय होईल, आपल्यामध्ये आपण लोकांना चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करू शकतो. तर त्याच्यात वैवाहिक जीवनामध्ये कसं आपण समजू शकतो, एक दुसऱ्याचा दृष्टिकोन समजू, आई वडील आपण कसे चांगले बनवू शकतो, आपल्या लेकराच्या दृष्टिकोनातून विचार करू. आणि एक उदाहरण आपण पाहू शकतो इथं की ज्या आपण लहान असतो, लहान असताना जेव्हा आपण हट्ट करतो ती गोष्ट आपल्याला पाहिजे म्हणून आणि आपले आई वडील आपल्याला हट्ट पूर्ण करत नाही, त्याच्यामागं कारण असू शकतो. एका वेळेस आपल्या आई वडिलांना वाटत असेल की ही गोष्ट आता त्याला देण्याच्या योग्य नाही किंवा आई वडिलांकडे त्यावेळेस पैशाची कमी असते. पण जेव्हा आपण मोठे होतो तर आपल्याला जेव्हा आपण आपल्या आयुष्याचे स्ट्रगल्स मधून जात असतो तेव्हा आपल्याला काय कळतं की खरंच आपल्या आई वडिलांना आपल्याला लहानपणी ही गोष्ट का घेऊन दिली नसणार, कारण आपल्या आई वडिलांकडे पैसे होते. आपल्या आई वडिलांना ती गोष्ट घेऊन देण्याची ऐकतच नव्हती. आपल्याला मोठे झाल्यावर समज येतो, तर लहान लेकरांना ही समज नसते, त्यांना ही समज मोठे झाल्यावर येतात. पण जसं जसं आपण त्यांना समजू, अवघड काही नाही, आपण समजू शकतो. लेकरांना चांगल्या प्रकारे जसं समजू, त्यांना सांगू, त्या प्रकारे आपण आपलं प्रत्येक जे रिलेशन आहे त्या रिलेशनमध्ये आपण सक्सेस मिळू शकतो. आणि जेव्हा आपल्याला काही अडथळे येत राहतात किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय होत विलंब होत राहतो, तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काय, की जो परमेश्वर आहे तो मावचे पाऊल मला कुकू काढण्यास काय करत आहे, सांभाळत आहे. कारण आपण मनुष्य आहे, आपण काही गडबडीमध्ये चूक निर्णय घेऊन काय करू शकतो, आपल्या पायावरच गोंडा मारून घेऊ शकतो. मन आहे ना की आपल्या पायावर गोंडा मारून घ्यायचं. कशामुळं आपल्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या चूक निर्णयामुळेच येतात, आहे का? आपण जर निर्णय बरोबर घेतला तर आपले कित्येक प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातले गायब होतील. किंवा मग आपल्यामध्ये पेशन्स असला आणि आपल्या तोंडावरती काय असलं, कंट्रोल असलं, तरी पण 90% आपले प्रॉब्लेम्स काय होतील, आपल्या आयुष्यामध्ये येणारच नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम काय येतात, कारण तो मुकट असतो, तो काही पण कोणाला बोलून टाकतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. दुसरं चूक निर्णय घेणे, त्याच्यामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. एक वचन त्यामधलं आपण पाहू, प्रॉव्हर्ब्स 20:24, नीतिसूत्रे 20:24 ही वाचतो आपल्यासाठी. नीतिसूत्रे 20:24 वचन, मनुष्याचे जाणे परमेश्वराच्या हाती आहे,
तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल? इथे काय सांगितलेलं आहे की मनुष्याचे येणे जाणे परमेश्वराच्या हाती आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी गोष्टी ठरवलेल्या आहेत. जर आपण परमेश्वराचं गायडन्स न घेता, त्याची सहाय्यता न घेता जर आपण आपल्या मनानेच निर्णय घेतला तर कोणता निर्णय आपला चूक राहील, कोणता निर्णय बरोबर राहणार याची गॅरंटी आपण घेऊ शकतो का? मनुष्य घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. पण जेव्हा परमेश्वर आपल्याला सांगतो की तू या रस्त्याने जात असताना लेफ्ट साइडने जा, राईट साइडने जाऊ नको, तर परमेश्वर जेव्हा सांगतो की तू लेफ्ट साइडने जा, तर याची खात्री काय असते की परमेश्वर आपल्याला चांगल्याच रस्त्याने नेणार, आपल्याला तो त्यामध्ये कोणता अडथळा किंवा प्रॉब्लेम येऊ देणार नाही. आणि आपल्यामध्ये जो संयम असतो, पेशन्स असतो, तो आपल्या समजदारीचा एखादा व्यक्ती जो असतो त्याच्यामध्ये मॅच्युरिटी, काही लोकांना वाटतं की जसं जसं वय वाढतं तसं तसा एखादा व्यक्ती समजदार होतो. पण मी एक गोष्ट वाचली होती की एखादा व्यक्ती वय वाढल्याने समजदार होत नाही, तर त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये किती अनुभव घेतले किंवा किती त्यांनी खस्ता खाल्ल्या, जेवढ्या खस्ता तुम्ही खाल्लेल्या असतील तेवढी जास्त समजदारी तुमच्यामध्ये येते. आणि जे संयम आहे, पेशन्स आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय देते? समजदारी. आणि आपल्यामध्ये समजदारी असणं म्हणजे काय आहे? पेशन्स आहे. आणि पेशन्स आहे म्हणजे काय आहे? समजदारी आहे. आणि आपण इथे आणखी एक गोष्ट पाहूया की जे लहान लेकरं असतात त्यांना एखादी गोष्ट भेटली नाही तर ते काय निघाणार? या जे 2-4 वर्षाचे असतात, जर त्यांना काही भेटलं नाही की ते रडायला सुरुवात करतात, आरडाओरडा करायला सुरुवात करतात. तर आपलाही स्वभाव काय असतो एखाद्या व्यक्तीचा? आपण फक्त दौडत नाही, आरडाओरडा करत नाही, तर चिडचिड करतो. माणूस काय करतो? चिडचिड करतो. मोठा राहिलेला व्यक्ती काय करतो? रस्त्यावर दौडणार नाही, आरडाओरडा करणार नाही, रडणार नाही, पण काय करणार? चिडचिड करणार. आपल्या सोबतीवर करणार किंवा आपल्या सोबत जे आहेत त्यांच्यावर करणार. तर याच्यामध्ये एक लहान लेकरामध्ये आणि एक मोठा व्यक्तीमध्ये हे फरक आपल्याला जाणवतो. लहान व्यक्ती सगळ्यांना दिसेल असा तमाशा करतो. जो मोठा प्रौढ व्यक्ती जो आहे, वयाने मोठा व्यक्ती जो आहे, तो लोकांना दिसणार नाही असा तमाशा करतो. पण तमाशा करतो. तर याच्यामध्ये आपल्याला तुलना ही पाहिजे आहे की जेव्हा आपल्यामध्ये संयम नाही, आपल्यामध्ये समजूतदारपणा नाही, तर एका लहान लेकरामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे. आणि तर आपल्यामध्ये फरक काय असला पाहिजे? समजूतदारीचा, संयमाचा. आणि हा जो फरक आहे तो आपल्याला आयुष्याच्या घडामोडीतून, अनुभवातून आणि पेशन्स म्हणून आपल्याला भेटत राहतो. आणखी एक आपण त्यामध्ये शास्त्रभाग वाचूया. नीतिसूत्रे 14:29 मी वाचतो आपल्यासाठी. इकडे काय दाखवलेलं आहे? ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिमान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. नीतिसूत्रे 14:29 इथं काय दिलेलं आहे? ज्या व्यक्तीला लवकर राग येत नाही तो कोण आहे? महाबुद्धिमान. ज्याला बुद्धी जास्त असते किंवा मग ज्या व्यक्तीमध्ये समजूतदारपणा जास्त असतो त्याला राग फार उशिरा किंवा फार कमी वेळेस किंवा येतच नाही, कारण तो राग कंट्रोल करायला नाही. इथं काय सांगितलेलं आहे? तर भरपूर ऐकलं, बायबलमध्येच नाही तर बाहेर पण तुम्ही ऐकलं असणार की तुमच्यामध्ये संयम असणं जरुरी आहे. तुम्हाला जर सक्सेस पाहिजे तर तुमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काय? तुमच्यामध्ये क्रोध, तुम्हाला तुमचा राग कंट्रोल करता आला पाहिजे. परमेश्वराला कारण राग आपल्याला आल्यावर आपण
नको त्या प्रकारे किंवा परमेश्वराला आवडणार नाही त्या प्रकारे वागतो किंवा बोलतो. आणि एकदा म्हणतात की एकदा बोललेली गोष्ट आणि त्या गोष्टीमधून झालेला आघात, मनावर झालेला आघात तो आपण वापस घेऊ शकतो. म्हणून आपण यापुढे कोणाशी बोलू आपल्या क्रोधावर आपण काय केला पाहिजे, कंट्रोल केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण कंट्रोल आपल्यामध्ये संयम नसणार, संयम जेव्हा तुमच्यामध्ये असेल तेव्हा तुमच्यामध्ये स्वतःचा राग कंट्रोल करण्याची क्षमता असते. आणि जो व्यक्ती आपला राग कंट्रोल करू शकत नाही तो व्यक्ती तितक्यात जास्त लोकांना काय करतो, आघात देतो. एवढ्याच लोकांना काय करतो, मन दुखावतो. आपण पाहतो, तुम्ही पण अनुभव केला असेल की ज्या व्यक्तीला जो व्यक्ती रागिष्ट असतो त्या व्यक्तीकडूनच सगळे नाराज असतात. ठीक आहे. आपल्या घरामध्ये असं एखादं उदाहरण असणार, शेजारी पाजारी असणार किंवा तुम्ही अनुभव घेतलेले असणार की एखादा व्यक्ती आहे जो रागीट व्यक्ती आहे, रागीट व्यक्तीवरच पूर्ण जग किंवा जास्त करून लोक काय असतात, चिडलेले असतात किंवा नाराज असतात. तर तुम्हाला जर मन दुखायचे नसतील तर तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल आणावं लागणार, कंट्रोल करावं लागणार. आणि हे अवघड नाही, सोपं आहे. आपल्याला प्रयत्न त्यासाठी करावे लागतात. आणि त्यामध्ये इथं वचन पण दिलेलं आहे काय, ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिमान आहे. तर तुम्हीच सांगा, तुम्हाला महाबुद्धिमान म्हणून घ्यायला आवडेल का मूर्ख म्हणून घ्यायला आवडेल? महाबुद्धिमान तेव्हा तुम्ही केव्हा करणार, तेव्हा तुम्ही तुमचा राग कंट्रोल करू शकता. तुम्ही स्वतःला विचारा की मला मूर्ख म्हणून घ्यायला आवडणार का महाबुद्धिमान? आपल्याला चांगलंच म्हणून घ्यायला आवडतंय काय? तर जर आपल्याला चांगलंच म्हणून घ्यायचं तर आपल्याला त्याप्रमाणे असावं पण लागणार. कोणी आपल्याला खोटी तसली तर देणार नाही किंवा आपण आपल्याला खोटं मूर्ख तर बनवू शकणार नाही. आपण आपल्याला मूर्ख बनवलं नाही पाहिजे काय? आपण स्वतःला मूर्ख बनवलं नाही पाहिजे. जे आहे ते रियालिटी ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि त्या प्रकारे आपल्यामध्ये बदलाव घडून आणली पाहिजे. इथं पुढं काय सांगतं, उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. तर आपण विचार करा, आपल्याला महाबुद्धिमान बनायचं आहे का मूर्ख बनायचं आहे? महाबुद्धिमान म्हणून घ्यायचं आहे, बनायचं आहे का मूर्ख बनायचं आहे? तर या गोष्टी बायबलमधून पण आपण पाहिलेल्या आहेत. आणि आणखी काय पाहतो आपण इथं, की ज्या व्यक्तीमध्ये समजदारी असते आणि तो वेगळ्या दृष्टिकोनातून जगाला पाहायला शिकतो, तर काय होतं, देशामध्ये काय येतं, समजदारी येते. देशामध्ये काय येते, बुद्धी येते. आणि आपण परमेश्वराचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनासारखे पण विचार करायला. जर परमेश्वराने एका दृष्टिकोनातून विचार केला असता तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी त्यांनी मार्ग मोकळा केला असता. तुम्ही विचार करा की आदामाला परमेश्वराने काय दिलं, आदामाने नावाला परमेश्वराने काय दिलं, कमांड दिली की तुम्ही हे फळ खाऊ नका. पण तरी पण त्यांनी काय केलं, चूक केली. आदाम हवाने काय केलं, ते फळ खाल्लं. जर परमेश्वराने त्या दृष्टिकोनातून विचार केला असता की हवेने मी सांगितलं तरी फळ खाल्लं, आता मी हिला भस्म करून टाकणार, तिचा मी नायनाट करून टाकणार, तिला मी जीवानिशी घालणार, त्यांनी तसं केलं का? त्यांनी दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला असं काय की आता हवाने जर हे फळ खाल्लं, आता ह्याच्या फळ खाल्ल्याने जी पुढच्या पिढ्या येणार आहेत त्या पुढच्या पिढ्यांना पण त्रास सहन करावा. कोणामुळं? एका व्यक्तीच्या चुकामुळं. म्हणून त्यांनी काय केलं, दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला आणि काय केलं, त्यांनी आपल्यासाठी नवीन मार्ग मोकळा केला, येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी पाठवलं. तर जेव्हा आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जग पाहायला सुरुवात करतो, लोकांना पाहायला सुरुवात करतो, तर परमेश्वरासारखी पण बुद्धी, आपण त्याच्यासारखी पण समजून
असणारपणा आपण दाखवायला सुरुवात करतो. तर आणखी एक आपण पाहतो की आपण प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वरा, मला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट पाहण्याची अक्कल दे, समज दे. जर आपल्यामध्ये ती समज नसेल तर आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो. समोरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचं, जग पाहण्याचं आपण प्रार्थना जेव्हा करू आणि समज जेव्हा आपल्याला येईल तेव्हा आपल्यामध्ये आणखी संयम येणार, आपल्यामध्ये आणखी समजदारी येणार. तेव्हा आपण दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. या दोन गोष्टीमध्ये आपण काय पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण आपल्याला संयम, पेशन्स आणखी आणि आणखी डेव्हलप करू शकतो. पहिलं म्हणजे सदा हसमुख राहा, असं करा, जोक्स कर, हसणं. आपण जर मायूसच राहू, हसणार नाही, बोलणार नाही, मनुष्य जो आहे मनुष्य सोशल ॲनिमल आहे. मनुष्याला काय सांगितलेलं आहे, ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. व्यक्ती जेव्हा एकट्यात राहतो तर तो पागल होण्याची शक्यता असते. तुम्ही पाहिलेलं असेल की भरपूर लोक जे एकट्यात राहतात किंवा लोकांमध्ये मिळत दिसत नाही, त्यांचं बोलायची पद्धत, विचार करायची पद्धत एक नॉर्मल व्यक्तीपेक्षा वेगळी असते. तेव्हा मग तुम्ही रस्त्यावर पागल लोक फिरणारे पाहिले, ते घोडकात फिरतात का, किंवा त्यांना मित्र असतात का? नसतात. घरचे पण त्यांना विचारत नाही, रस्त्यावर ते मोकाट फिरत राहतात. का? कारण त्यांच्यामध्ये त्यांनी तो एकटेपणा पत्करलेला. तर जो मनुष्य आहे तो एक सोशल ॲनिमल आहे. आपण सोशल जायला पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, आपल्याला मित्र असणं गरजेचं आहे. नातेवाईक जे चांगले आहेत त्यांना आपण भेटलं पाहिजे, हसी मजाक केला पाहिजे, हसलं पाहिजे आणि सदैव कसं असलं पाहिजे, आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक मी शास्त्रभाग पुन्हा वाचतो. नीतिसूत्रे 14:30. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने आळी पुसतात. तर आपल्याला शांती केव्हा भेटेल, पीस आपल्याला केव्हा भेटेल, जेव्हा आपण हसतमुख राहतो. कशाही आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती येणार. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार नक्कीच येणार, स्ट्रगल्स आपल्या आयुष्यामध्ये येणार, चांगले अनुभव येणार, वाईट अनुभव येणार. पण या सर्व अनुभवातून आपण हसतमुखाने जेव्हा या सर्व गोष्टीला सामोरे जातो तेव्हा काय होतं, आपण अर्ध काम तिथे जिंकलेलं असतो. इथं काय केलेलं आहे, शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. देह म्हणजे आपलं फ्लेश. आपण या शांत अंतःकरणाने हसतमुखाने राहू तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण काय करू, राहू, आनंदी राहू किंवा मग पीसफुल राहू. पण मत्सराने मारतात या व्यक्तीच्या मनामध्ये मत्सर आहे, राग आहे किंवा मग इतरांविषयी वाईट भरलेला आहे, त्यांचे काय सांगितलेलं आहे, घुसलेले आहे. त्यांच्यामध्ये त्यांना आयुष्य असून आयुष्य नसल्यासारखं त्यांचं जीवन आहे. इथं काय पाहायला भेटतं आपल्याला. आणि एक रिसर्च झालेला आहे, सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केला. तर त्या रिसर्च मध्ये काय केलेलं आहे, काय पाहण्यात भेटलेलं आहे की जे लोक हसी मजाक करणारे असतात, हसमुख असतात, ते लोक जास्त आयुष्य जगतात. आणि कशा पण परिस्थितीमध्ये ते काय करतात, हसी मजाक म्हणजे जे खुश मिजाज व्यक्ती जे असतात ते कशाही परिस्थितीमध्ये स्वतःला ढाळून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि इथे जे अमेरिकेचे एक राष्ट्रपती होते अब्राहम लिंकन, तर अमेरिकेमध्ये एक वॉर चालू होतं, सिव्हिल वॉर, लढाई चालू होती देशामध्ये. आणि लढाई चालू असताना त्यांना एकाने प्रश्न केला की राष्ट्रपती साहेब, एवढी मोठी लढाई चालू होती तर तुम्हाला तर ही लढाई चालू असताना तुम्हाला टेन्शन येत नव्हतं, कारण एवढं मोठं राष्ट्र सांभाळणं
एक एवढा मोठा देश सांभाळणं आणि त्या देशामध्ये जेव्हा अशांतता येते आणि ती अशांतता सांभाळत असताना तुम्हाला कधी टेन्शन आलं नाही का? तर त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का, की जर मी हसमुख व्यक्ती नसतो, माझ्यामध्ये हसण्याची कला नसती आणि हसवण्याची कला नसती किंवा मग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जग पाहण्याची माझ्यामध्ये कला नसती तर नक्कीच मला टेन्शन आलं असतं. तर माझ्यामध्ये हसण्याची कला आहे. प्रत्येक गोष्टीला हसी मजाक मध्ये किंवा मग हसी मजाक मध्ये म्हणता येणार, पण देवावर भरोसा ठेवून परमेश्वरावर भरोसा ठेवून चालण्याची माझ्यामध्ये स्वभाव आहे. त्यामुळं मला या गोष्टीचं कधी टेन्शन आलेलं नाही. आणि आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण हसायला शिकतो, विशेष करून आपण आपल्या प्रॉब्लेम्सवर हसायला शिकतो, तर आपल्याला हसायसाठी कधी कोणती गोष्ट कमीच पडणार का? कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम तर नेहमीच असणार आहे का? आज आपण पाहतो की आपण 10 वर्षाचा मागे गेलो आणि आपण आपल्यालाच जर आपल्याबद्दलच विचार केला तर आपल्याला नक्कीच जाणवणार की आपण मूर्ख होतो, हे काय? आणि आपण मूर्ख होतो म्हणून आपण रडतो का? हसतो, हे का नाही? 10 वर्षापूर्वी मूर्ख होतो पण आज शहाणा झाला. रडतो का? आपल्याला रडू येतं का? मूर्ख होतो, वाईट वाटतं, कारण आपल्याकडे चुका झालेल्या असतात. पण आपल्याला काय होतं, आपण 10 वर्षापूर्वी मूर्ख होतो म्हणून आपल्याला हसू येतं. आणि आपण जे प्रॉब्लेम 10 वर्षापूर्वी सामोरे गेलो होतो, जे आपण कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना किंवा काही वर्षापूर्वी कोणते प्रॉब्लेम्स आपण सामोरे गेलो आणि त्यामधून मार्ग काढला, आणि आज जेव्हा आपण त्या प्रॉब्लेम्सचा विचार करतो तर आपल्याला मजा वाटते, हे काय? अरे ते प्रॉब्लेम त्या काळानुसार तर फार मोठा होता, पण आज पाहिलं तर आपल्या आजच्या प्रॉब्लेम समोर तो फार छोटासा आहे, हे काय? तर जेव्हा आपण आपल्या प्रॉब्लेमवर हसायला शिकू तेव्हा आपल्याला हसण्याची कमतरताच कधी भासणार, कारण आपल्याला आपल्यावरच हसायसाठी भरपूर काही आहे. आणि जो व्यक्ती स्वतःवरच हसतो, स्वतःच्या मजाक करून घेऊ शकतो, स्वतःच्या चुकांमधून हसतो, तो व्यक्ती त्याच्यावर म्हणजे त्या व्यक्तीला कधी कोणी रागातच आणू शकत नाही. एखाद्या व्यक्ती रागात केव्हा येतो की तो स्वतःला ऍक्सेप्ट करू शकत नाही. तो स्वतः कसा आहे, तो एखादा व्यक्ती तो स्वतः कसा आहे तो हे जेव्हा स्वीकारू शकत नाही तेव्हा त्याला राग येतो. पण एखादा व्यक्ती जो हसमुख आहे आणि त्याला स्वतःबद्दल सगळं माहित आहे, स्वतःवरच हसतो, त्याला तुम्ही किती पण रागात आणण्याचा प्रयत्न करा, तो रागात येणार नाही, कारण त्याला स्वतःबद्दल सगळं माहित आहे. त्याला माहित आहे तो किती मूर्ख आहे, त्याला माहित आहे तो किती शहाणा आहे, त्याला माहित आहे तो किती काय आहे, कोण आहे. तर आपण आपल्यावर हसायला शिकलं पाहिजे, आपल्या प्रॉब्लेमवर हसतमुखाने सामोरे जायला शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इकडे एक आपण शास्त्रभाग वाचलं पूर्ण पुन्हा एकदा, पहिले करीम 13:14 पहिले करीम 13:14 सॉरी 13:4 हे वचन वाचण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हा जो आता मुद्दा पाहायला लागलो ना, तो मुद्दा काय आहे की आपल्यामध्ये संयम विकसित करण्यासाठी काही गोष्टी डेव्हलप करायला लागतात. तर पहिलं काय पाहिलं की आपण स्वतःवर हसायला शिकलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये हसमुख राहायला आपण शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण काय पाहायला लागलो की डिपेंड करतो, म्हणजे तुमचं प्रेम जे आहे ते इतरांवर आणखी जास्त प्रमाणे आपण करायला शिकलं पाहिजे. आपण सर्वात जास्त प्रेम आपल्यावरच करतो, स्वार्थी आपण असतो, पण जेव्हा आपण इतरांवर प्रेम करायला सुरुवात करतो, इतरांसाठी आपण झटतो, इतर लोकांवर प्रेम करतो, तेव्हा आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ जातो. जेव्हा आपण इतरांवर प्रेम करायला जातो तेव्हा आपल्याला काय वाटतं, आपण काळजी करायला शिकतो. तर हे जे वचन आहे पहिले करीम 13:4
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती देवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, प्रीती फुकत नाही. इथे काय दिलेलं आहे? ज्या लोकांमध्ये प्रीती आहे ते लोक कोण असतात? सहनशील असतात. ज्या लोकांमध्ये प्रेम आहे ते कोण आहे? परोपकारी आहे, उपकाराची त्यांना जाणीव आहे. आणि परमेश्वराला आपण काही दिवसाआधी संदेशामध्ये पाहिलं, काय पाहिलं? की परमेश्वराने आपल्यासाठी जे जे कार्य केलं आपण त्याला धन्यवाद केलं पाहिजे, आपण त्याला उपकार मानले पाहिजे. कारण त्याला आपण त्यांनी केलेल्या कार्याचा जेव्हा उपकार मानतो त्याला आनंद होतो. आणि त्यांनी आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याची समज आपल्याला केव्हा येणार? जेव्हा आपल्यामध्ये प्रेम असणार, आपल्यासाठी परमेश्वर असेल. जेव्हा आपलं परमेश्वरावर प्रेम असेल तेव्हाच आपण कोण असतो? परोपकारी असतो. है का? उपकार केलेल्याचे आपल्याला धन्यवाद देण्याची काय असणार? आपल्याला विषय आपल्यामध्ये असणार, किंवा आपण इतरांना मदत करण्याची आपल्यामध्ये काय असणार? स्वभाव असणार. जेव्हा आपल्यामध्ये प्रीती असते, जेव्हा आपल्यामध्ये प्रेम असतं. प्रीती केव्हा करत नाही? तेव्हा म्हणजे दुसऱ्यांवर जलस करत नाही. जलस म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, जळत नाही. ज्याच्यामध्ये खूप प्रेम असतं, ज्या व्यक्तीमध्ये खूप प्रेम असतं तो इतरांवर जळत नाही. इतरांच्या जिंकण्याने, इतरांच्या हारल्याने तो जळत नाही. त्याच्यामध्ये का? कारण प्रीती आहे. आणि प्रीती बडाई मारत नाही, प्रीती फुकत नाही. ज्या व्यक्तीमध्ये प्रेम आहे ती बडाई करत नाही. तुम्ही असा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, ते आहे. तो ग्राउंडेड असतो, त्याला माहित असतं तो कोण आहे आणि तो फुकत नाही. म्हणजे जरी तुम्ही त्याला एक अशा व्यक्तीला त्याच्यामध्ये प्रीती आहे त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्याला ते काही वाटणार नाही. तो नॉर्मल असतो, तो फुकत नाही. त्याला कोणाशी काही रिलेशनशिप नाही. तुम्ही इतरांपासून एक्सपेक्टेशन ठेवणारच नाही तर तुम्हाला रिलेशनशिप वाईट होतील का? आपल्याला वाईट कशामुळे वाटतं? कारण आपली एक्सपेक्टेशन इतरांपासून, अपेक्षा इतरांपासून असतात. जर ज्या व्यक्तीमध्ये प्रेम असतं तो चांगलं काम करतो आणि विसरून जातो. अपेक्षा ठेवतो का मी त्याच्यासाठी चांगलं काम केलं तर त्यांनी माझ्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. एखाद्या ज्या व्यक्तीमध्ये प्रेम आहे तो चांगलं काम करतो आणि पुढे निघून जातो, विसरून जातो. जरी एखाद्याने त्याची मदत केली नाही पुढच्या काळामध्ये तरी तो फुगत नाही का? कारण त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याला या गोष्टी मायनस ठेवत नाही. तर इथं काय दिलेलं आहे? ती प्रीती असणाऱ्या व्यक्ती फुगत नाही, बढत नाही, बढाई मारत नाही, तो सहनशील आहे, परोपकारी आहे. तर आपण दुसरं काय केलं पाहिजे? आपलं प्रेम आणखी आणि आणखी इतरांवर वाढवलं पाहिजे. आणि इथं आपण काय पाहतो? आपल्यामध्ये जेव्हा एक उतावळेपणा असतो, उतावळेपणा जो असतो ना आपल्यामध्ये, मला आताच पाहिजे, आताच माझं सगळं झालेलं पाहिजे, तेव्हा उतावळा व्यक्ती जो असतो तो कोण असतो? तो असतो स्वार्थी. आणि स्वार्थी व्यक्ती इतरांवर प्रेम करू शकतो का? नाही करू शकतो. स्वार्थी व्यक्ती फक्त स्वतःबद्दलच विचार करतो. मी, माझं सगळं पाहिजे, माझं असं, माझं तसं, हे का नाही? तर आपल्याला स्वार्थी बनायचं नाही. जर आपण स्वार्थी आहोत तर त्यामधून आपल्याला बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण निस्वार्थी असतो, आपल्यामध्ये प्रेम असतं आणि आपण इतरांवर प्रेम करतो, तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या इच्छेबद्दल, त्रासाबद्दल, गरजाबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल काय असतं आपल्याला जाणीव असते. किंवा मग आपण काळजी करतो, हे नाही? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, सगळ्यात जास्त आपण प्रेम कोणावर करतो? एखादी फॅमिली मॅन, एखाद्या कुटुंबाबद्दल आपण, जे कुटुंब असतं तर कुटुंबातले जे थोरले आहेत, आई आहे किंवा वडील आहेत, ते आपल्या लेकरांवर सर्वात जास्त प्रेम करतात ना. आणि लेकरांवर जेव्हा प्रेम करतात तर ते त्यांच्या गरजाबद्दल त्यांना जाणीव असते, त्यांच्या फ्युचर बद्दल त्यांना जाणीव असते,
त्यांच्या इच्छेबद्दल जाणीव असते आणि त्यानुसार ते प्रयत्न आपलं आयुष्य विसरून जातात आणि माझ्या लेकराचं तो लेकरू मोठं झाल्यावर त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला शिक्षण चांगलं भेटण्यासाठी, त्याला घर भेटण्यासाठी, त्याला त्रास न होण्यासाठी आई वडील काय करतात, झटायला सुरुवात करतात. किंवा लेकर होण्यापूर्वी पती पत्नीमध्ये जे प्रेम असतं, आई वडिलांमध्ये, भाऊ बहिणीमध्ये जे प्रेम असतं, तर आपल्यामध्ये जेव्हा प्रेम असतं, आपल्या घरामध्ये समजा आपली आई आजारी पडली तर तिचे आजार पाहून आपल्याला पण दुःख होतं का, कारण आपल्याला प्रेम आहे, तिच्या त्रासाचा त्रास आपल्याला होता. तर जेव्हा आपल्यामध्ये प्रेम असतं आणि आपण ज्या ज्या लोकांना प्रेम करतो त्या त्या लोकांवर, त्या लोकांच्या इच्छा, आकांक्षा, त्रास आणि जे काही समस्या त्यांच्या असतील त्या समस्या आपल्याला आपल्यासारख्या. तर आपल्याला स्वार्थी न बनता इतरांना प्रेम करणारं बनलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वार्थी असतो आणि रागाने भरलेला असतो, एखादा जो व्यक्ती आहे, जो स्वार्थी व्यक्ती आहे आणि रागाने भरलेला आहे, तर असा जो व्यक्ती आहे तो छोट्या कारणाने काय होतं, भडकून जातो. ज्या व्यक्तीच्या मध्ये राग आहे, राग आणि चिडचिडा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला थोडा तरी काहीतरी दिवसलं तो काय होतो, भडकून जातो, लाजून जातो. पण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेम आहे, संयम आहे, तो व्यक्ती छोट्या मोठ्या गोष्टींनी भडकत नाही. आणि एखाद्या ज्याच्या मनामध्ये राग असतो, ज्याच्या मनामध्ये क्रोध भरलेला असतो आणि तो जेव्हा भडकतो तर त्याच्या भडकल्याने त्याच्या आसपासचे लोक नाराज होतात, कारण तो ज्या प्रकारे वागणार इतरांना नाराज केल्या प्रकारे, नाही का नाही. तर इथं काय दिलेलं आहे की आपण संयम बाळगला पाहिजे, कारण संयमाने आपण छोट्या गोष्टीने आपल्याला कोणी पण दिवसू शकत नाही. आणखी एक शास्त्राबाबत पाहू. इफिस्करास्पत्र 4:2. इफिस्करास्पत्र 4:2 वाचतो आपल्यासाठी. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. एकमेकांसोबत कसं वागायला सांगितलेलं आहे, प्रीतीने, सौम्यतेने, सहनशीलतेने आपण एकमेकांना वागवलं पाहिजे. ना की चिडचिडपणे, राग करून, शिवीशाप देऊन किंवा मग दोष देऊन तसं वागवलं पाहिजे का, नाही. एक दुसऱ्याला समजून, एक दुसऱ्याला नम्रपणे वागून, सौम्यतेने आपण एक दुसऱ्याला वागवलं पाहिजे. एक दुसरे म्हणजे कोण, प्रत्येक जण आपल्या आयुष्याशी निगडीत. इकडे एक दुसरे म्हणजे फक्त पती पत्नी बद्दल बोललेलं नाही, प्रत्येकाबद्दल बोललेलं आहे. इफिस्करास्पत्र 4th अध्याय 2रं वचन. तर इथं प्रत्येकासाठी बोललेलं आहे. आई बापाचं लेकरांसाठी, लेकरांचं आई बापांसाठी, नवऱ्याचं बायकोसाठी, बायकोचं नवऱ्यासाठी, आजीचं नातवासाठी, शेजाऱ्याचं शेजाऱ्यासाठी, मित्राचं मित्रासाठी, प्रत्येक नात्याबद्दल सांगितलेलं आहे की आपण कसं वागवलं पाहिजे, नम्रतेने, सौम्यतेने व सहनशीलतेने. जेव्हा आपण असं वागू तेव्हा सहनशीलता आपल्यामध्ये येणार आणि पेशन्स आपल्यामध्ये. आणि आणखी एक गोष्ट इथे आपल्याला एक महत्वाची पाहायला भेटणार आहे की जेव्हा तुमच्यामध्ये राग भरलेला असतो, जेव्हा तुमच्यामध्ये आक्रोश भरलेला असतो, तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टीने राग येतो किंवा ज्या गोष्टीने तुमच्यामध्ये आक्रोश उफाळतो, तर शैतान काय करतो माहिती का, ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडी नेहमी घडून आणतो. का, कारण त्याला तुम्हाला रागात आणायला मजा येते, कारण त्याला तुम्हाला भडकलेलं पाहताना मजा येते. तर शैतान काय करतो, ज्या गोष्टीचा आपल्याला राग आहे, ज्या गोष्टी आपल्याला राग देतात किंवा ज्या गोष्टीमुळे आपण भडकतो, शैतान त्या गोष्टी नेहमी आपल्या आयुष्यात दिवसतो
आणि आपल्याला भडकायला लावतो. कारण देवाला त्याचे लेकरं शांत असे आवडतात, भडकलेले आवडत नाही. आणि शैतान आपल्याला भडकून आपल्याला काय करतो, दूर करण्याचा प्रयत्न करतो. या परमेश्वराला आपल्याद्वारे दुःखी करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या भडकल्याने, आपल्या रागात गेल्याने, आपल्या अशा प्रकारे चूक वागल्याने परमेश्वर नाराज होत आहे का आपण विचार केला. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, काय की जी गोष्ट आपल्याला रागात असते आणि जे शैतान हत्यार आपल्याला आपल्या विरुद्ध नेहमी वापरतो, आपल्याला रागात आणण्यासाठी आपण त्याच्यावर जिंकलं पाहिजे. जेणेकरून पुढच्या शैतान आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आणि आपण भडकणार नाही, तर शैतान काय होईल, परेशान होईल. अरे कालपर्यंत हा व्यक्ती माझ्या भडकवण्यावर भडकत होता, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट मी घडून आणली तर हा व्यक्ती रागात येत होता, पण आज त्याला काय झालं, तर आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे, संयम आणला पाहिजे. आणखी एक गोष्ट मी वाचली होती ती अशी की आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे कोणी, शैतान. मनुष्य तर नंतर झाला, आपल्याला शैतानाशी साठी लढावा लागतो, मग मनुष्य आहे. तर आपला दुश्मन जो आहे, जेव्हा आपल्यावर वार नेहमीच वार करत राहतो, तर आपल्याला प्रत्येक वारचं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक जो वार आहे, हमला आहे, त्या हमल्याचं जर छोट्या मोठ्या हमल्याचं जर आपण उत्तर देत बसतो तर आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी आपण चुकून जातो. आपण नेहमी लढतच बसतो. काही गोष्टी परमेश्वराच्या खांद्यावर टाकायच्या, प्रार्थना करायच्या, पुढे निघून जायचं. आपण असं नाही म्हणायचं, शैताना मी आता तुला दाखवतोच, तुम्हाला असं केलं मी तुला दाखवतो. किंवा परमेश्वरावर आपण काय केलं पाहिजे, तो भरोसा टाकून पुढे निघून गेला पाहिजे. आणि जर आपण प्रत्येक हमल्याचं उत्तर देत बसलो तर आपल्याकडे कोणकोणते हत्यार आहेत ते आपल्या दुश्मनाला माहिती होतं. तर आपल्याकडे नेहमी असे हत्यार असले पाहिजे की आपल्या दुश्मनाला माहीत नसले पाहिजे. आपण आपल्याकडं आता जर आपण आपले सगळेच हत्यार वापरून घेतले आणि आपल्याकडे काहीच उरलं नाही, आपल्या शैतानाला तर माहीत होऊन जाणार, दुश्मनाला तर माहीत होऊन जाणार की या व्यक्तीकडे जेवढे हत्यार होते त्यांनी सगळेच हत्यार वापरले, त्याच्याकडे काहीच माझ्यासाठी लढायला. आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक हल्ल्याचं उत्तर आपण लढत बसू नाही पाहिजे. प्रार्थना करायची, परमेश्वरावर टाकायचं आणि पुढं निघून जायचं. आणि आपण पुन्हा एकदा त्या मुद्द्यानंतर परमेश्वराकडे प्रार्थना करू की परमेश्वर आम्हाला संयमी मनुष्य बनवू. काय कर, संयमी मनुष्य बनवू. आपण काय कर, संयम असल्याचे किती फायदे आणि संयम नसल्याचे किती तोटे आपण आतापर्यंत पाहिलं ना आजच्या संदेशामध्ये. संयम असण्याचे कित्येक फायदे, संयम नसण्याचे कित्येक तोटे, शेवटचा आपण होता. आणि जेव्हा तुम्ही पाहता, जेव्हा तुम्ही लक्ष देता की आत्म्याचं फळ जे आहे, आत्म्याचं फळ जे असतं ना, परमेश्वर आपल्याला एक एक फळ देतो. जसं आपण धार्मिक होतो तर आपल्याला एक एक फळ देतो. जे पेशन्स आहे, संयमता, पवित्र आत्मा जे आहे आपल्यामध्ये, जे संयम आहे ते आपल्याला बक्षीस परमेश्वराकडून आलेलं, पवित्र आत्म्याकडून आलेलं एक आपल्याला गिफ्ट आहे. तर इथं आपण काय पाहतो की एखाद्या व्यक्तीमध्ये संयम केव्हा येतं माहिती का, केव्हा येतं माहिती, त्याच्यामध्ये शांती आहे. ज्या व्यक्तीमध्ये शांती नाही त्या व्यक्तीमध्ये संयम नाही. तुम्ही जगामध्ये पहा की ज्या व्यक्तीमध्ये संयम असणार त्या व्यक्तीच्या मनामध्ये शांती पण असणार. तर संयम आपल्याला केव्हा भेटणार, पहिले आपल्याला शांती हस्तगत करायला, मनाची शांती. जेव्हा आपण मनाची शांती हस्तगत करू, ॲक्वायर करू, शूट परमेश्वराला मागू, आपल्याला जेव्हा मनाची शांती पूर्णपणे आपल्याला भेटल, त्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार, संयम भेटणार. आणि असं कशा
की आधी संयम मग आपल्याला आधी शांती मग संयम आपल्याला भेटणार. असं कशामुळं? कारण असं आहे की जेव्हा आपल्यामध्ये शांती असते तेव्हा कोणतीच गोष्ट आपल्याला उतावळा करेल. जो शांत मनुष्य असतो तो उतावळा नसतो. ज्या मनुष्याच्या मनामध्ये शांती असते त्याच्या मनामध्ये उतावळेपणा लगेच येत नाही, उतावळेपणा येत नाही. तर आधी आपल्याला आपला उतावळेपणा मारावा लागतो. ज्या दिवशी आपण आपला उतावळेपणा मारू त्या दिवशी आपल्याला संयमतेचं बक्षीस परमेश्वराकडून, पवित्र आत्म्याकडून भेटणार. आणि हे जे आहे, तुम्ही जर आता म्हणाल की मला संयम भेटलंच पाहिजे, मला शांती भेटलीच पाहिजे, मी आजपासूनच प्रयत्न करेल संयम आणि शांती मिळवण्याची, तर हे तुम्हाला शक्य होणार नाही. कारण ते आपल्या प्रयत्नाने आपल्याला मिळालेल्या गोष्टी नाही, त्या परमेश्वराकडून आपल्याला आलेल्या गोष्टी आहेत. परमेश्वराने आपल्याला दिलेले दानापैकी एक बक्षीस आहे. तर जेव्हा परमेश्वराच्या मदतीने तुमच्या मनामध्ये संयम येऊ शकतं, शांती येऊ शकते, पेशन्स येऊ शकतं आणि मनाची शांती. तर परमेश्वराकडे लागा तरच तुम्हाला या गोष्टी भेटतील. आणि ह्या गोष्टी आपल्या प्रयत्नाने नव्हे तर आत्म्याने दिलेल्या आहेत. जेव्हा आत्मा, पवित्र आत्मा परमेश्वराकडून संयम आणि शांती दिली तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी भेटू शकतात. पण प्रयत्न करायला आपण ठेवलं पाहिजे. आणखी आणि जेव्हा आपल्यामध्ये शांती असते आणि संयम असतं तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती येऊ द्या, सर्कमस्टान्सेस येऊ द्या किंवा मग घटनाक्रम येऊ द्या, तुमच्यामध्ये तो हे राहणार नाही, काय उतावळेपणा राहणार नाही. आणि तुम्ही कशाही परिस्थितीला सौम्य रीतीने शांतपणे सामोरे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. जेव्हा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते किंवा आपल्यामध्ये उतावळेपणा असतो आणि उतावळेपणा असताना एखादी गोष्टी आपल्या मनासारखी होत नाही, तेव्हा आपण काय करतो? नको त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. असं वागतो की ज्या वागण्याला आपल्यालाच नंतर लाज वाटते. पण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये शांती, समाधान आणि संयम असतो तो व्यक्ती कशाही प्रकारची परिस्थिती त्याच्या समोर येऊ द्या, तो काय करतो? त्या परिस्थितीला शांतपणे, शांत डोक्याने, हसतमुखाने, समजूतदारीपणे, परमेश्वरावर भरोसा ठेवत त्या गोष्टीला काय करतं? सामोरे जातं. त्याच्यामुळं काय होतं? आपल्या मनालाही आणि आपल्या जीवालाही हानी होते. जेवढा राग आपण करू तेवढाच आपल्याला त्रास होतो. जेवढं संयम आणि शांतीने आपण राहू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहतं. कारण आपलं जे जीवन आहे ते परमेश्वरावर भरोसा ठेवून आपण जगतो. आणि जेव्हा आपण पूर्ण भरोसा ठेवून परमेश्वरावर जगतो आणि त्याला आपल्याला जेव्हा माहीत होतं की परमेश्वर आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण करणार आहे, तर आपल्या शरीरासाठी, आपल्या मानसिक आनंदासाठी, आपल्या पीससाठी काय महत्वाचा अक्षय येते. आणि हे गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपले जितके किती प्रॉब्लेम्स असतील, जितके किती समस्या असतील, ते परमेश्वरासाठी फार लहान आहे. मिठाचा दाणा आहे ना, मिठाचा दाणा, त्या धुळीचा दाणा असतो. धुळीचा दाणा आपल्याला दिसतो तरी नाही दिसत. त्याच्यापेक्षा एक छोटा आपली जी समस्या आहे ती समस्या परमेश्वरासाठी धुळीच्या एका कणापेक्षा पण छोटी आहे. तो आपले एखादं काम जर लवकर होत नसेल, आपल्याला तो संयम देत आहे. कारण आपल्यामध्ये संयम आल्याने आपल्यालाच फायदा होणार आहे. आपल्या संयमाचा फायदा दुसऱ्या कोणाला होणार आहे का? नाही. आपल्या जीवासाठी या सर्व गोष्टी काय चांगल्या आहेत. आणि जेव्हा आपल्यामध्ये संयम नसतो तर आपण काय करतो की हे माझ्यासोबत का घडलं? परमेश्वराला काय म्हणतो? तू हे माझ्यासोबत का असं नाही करत? त्याने आपण इथं काय पाहूया? उदाहरण पाहूया. अब्राहम जो होता ना, बायबलमध्ये अब्राहम नावाचा व्यक्ती आहे. तर त्या काळात
ज्या काळाची अब्राहमाची गोष्ट आहे, त्या काळात लोक भरपूर वर्ष झाले, 100, 200, 300, 400, 900 वर्षापर्यंत बायबलमध्ये काही लोक जगलेले आहेत. तर अब्राहम जो आहे, अब्राहम जो 100 वर्षाचा असताना त्याला दुसरं लेकरू जन्मलं, अपत्य झालं, इसाक नावाचं. तर 100 वर्षाचा काळ किती मोठा आहे, खूप मोठा आहे. आपण काही महिने थांबावं म्हटलं तर आपला उतावळापणा आपल्यामध्ये, राग आपल्या मनामध्ये, आपल्या संयम आपल्यामध्ये नसतो, आपण देवाला दोष देतो. पण इथं आपण जे उदाहरण पाहिलं अब्राहमाचं, तर इथं काय आहे, अब्राहमाचं उदाहरणामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं की 100 वर्षाचा तो जेव्हा होता तेव्हा त्याला दुसरं अपत्य झालं, दुसरं मूल झालं. त्याचं नाव काय होतं, इसाक होतं. आणि जर आपण पाहिलं तर अब्राहमाला किती संयम ठेवावा लागला, 100 वर्ष दुसऱ्या अपत्यासाठी, है का नाही? 100 वर्ष, 100व्या वर्षी त्याला दुसरं अपत्य झालं ना, ते किती संयम ठेवायला ठेवावा लागला. तेवढा संयम आपल्याकडे आहे, तर का तेवढ्या संयमाची का गरज आहे ते पण आपण इकडे पाहणार आहोत. आपल्याला सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे की आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी घाई आहे, पण परमेश्वराला आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडवून आणण्यासाठी घाई नाही. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण व्हावी म्हणून आपल्यामध्ये काय आहे, भरपूर घाई आहे, घाई आणि परमेश्वर जो आहे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणण्यासाठी तो घाई करत नाही, काय? म्हणजे किती गडबडीची गोष्ट आहे. जर आपण परमेश्वरावर सगळं टाकलं आणि म्हटलं परमेश्वर तुझ्या वेळेनुसार माझ्या आयुष्यात काय घडू द्यायचं ते घडू दे, तर आपल्याला उतावळेपणा होणार का? परमेश्वराला आपण दोष देणार का? परमेश्वरावर आपण राग करणार का? नाही करत. आपण परमेश्वरावर राग का करतो, त्याला दोष का देतो, त्याला नाव का ठेवतो? कारण आपल्या मनात आपली इच्छेनुसार गोष्ट आपल्या वेळेनुसार होत नाही. आपला उतावळापणा आपण बाजूला ठेवला पाहिजे आणि परमेश्वराच्या वेळेनुसार आपण काय केलं पाहिजे, तिथं वाट मोकळी ठेवली पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये संयम असणं हा अवघड गोष्ट आहे. आपण एवढा मोठा संदेश ऐकला, मला वाटतं अर्धा पाऊण तास 1 तास झाला असं मी संदेशावर बोलायला लागलो, पण मी एवढ्या सोप्या रीतीने बोलायला लागलो, एवढं सोपं आहे काय? नाही, तेवढंच अवघड आहे. पण अशक्य पण आहे, अशक्य आहे का? नाही. तर जेव्हा आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर लवकर मिळत नाही, आपल्याला आपल्या जे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, आपले ज्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स लवकर दूर होत नाही, किंवा आपले आजार आपण प्रार्थना करूनही लवकर बरे होत नाही, किंवा आपल्या समस्या भरपूर वर्षापासून प्रार्थना करूनही दूर जर होत नाही, संपत जर नाही, तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपण शांतपणे संयमपणे परमेश्वराच्या उत्तराचा आणि त्याच्या वेळेची वाट बघितली पाहिजे. आणि जेव्हा आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो आणि संयमाने जगतो, तर याचा अर्थ काय आहे की आपण परमेश्वरावर भरोसा करतो, आपण या संयमाने जगतो आणि प्रार्थना आपल्या पूर्ण न झाल्याने तरी आपण सतत प्रार्थना करत आहात, आपण मागावरून पाहत नाही. याचा अर्थ काय आहे की आपण परमेश्वरावर काय करतो, भरोसा ठेवतो. आणि आपला परमेश्वर काय आहे, भरोसा कधी न तोडणारा परमेश्वर आहे. आपला त्याच्यावर जो भरोसा टाकतो तो भरोसा पूर्णच करतो, पूर्णपणे काय करतो, त्यामध्ये सक्सेस आणून देतो. तर आज आपल्या समोर आयुष्यामध्ये भरपूर समस्या आहेत, फायनान्शियल समस्या असतील, आजाराच्या समस्या असतील, वैयक्तिक समस्या असतील, आपल्याला आपल्या नातेवाईकाच्या समस्या असतील, काही पण समस्या असू शकतात. तर आपण काय केलं पाहिजे,
परमेश्वरावर भरोसा ठेवून परमेश्वरावर विश्वास ठेवून पुढे आपण चालत राहायला पाहिजे। आणि जेव्हा आपण त्याच्यावर भरोसा ठेवतो त्याला आनंद होतो की माझ्या त्या व्यक्तीने त्या लेकराने माझ्यावर भरोसा ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवून तो आयुष्य जगत आहे आणि मी कधी आपला भरोसा तुटू देणार नाही। तो आपलं प्रत्येक गोष्ट पूर्ण करत। एक शेवटचा शास्त्र आपण वाचू आणि एक संपूया। स्तोत्र संहिता 46:10 आपण वाचूया। स्तोत्र संहिता 46:10 आपण वाचूया। मी वाचतो आपल्यासाठी आणि संपवा। शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे। राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल। इथं काय दिलेलं आहे? शांत राहा, लक्षात ठेवा आणि मीच देव आहे हे तुम्ही काय करा, आठवण राहू द्या। हिंदीमध्ये आपण म्हणतो याचं काय म्हणणं आहे लागलं की तुम्ही शांत राहा, माझ्यावर भरोसा ठेवा, कारण मी परमेश्वर आहे। मी पृथ्वीवरील सगळ्या जातीमध्ये महान आहे। मी पृथ्वीवरील सगळ्यात महानातल्या गोष्टीपासूनही महान आहे। म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे लागलं की तुम्ही माझ्यावरच भरोसा ठेवा, माझ्यावरच पूर्ण भरोसा ठेवा आणि सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडून द्या। मी प्रत्येक गोष्ट काय करेन, पूर्ण करेन आणि तुमच्या प्रत्येक गोष्ट जे आहे त्या मी कंट्रोल मध्ये, प्रत्येक गोष्ट तुमचं आयुष्य माझ्या कंट्रोल मध्ये आहे, तुमचं प्लॅन्स जे आहे माझ्या कंट्रोल मध्ये आहे। परमेश्वराचं एकच म्हणणं आहे की जे वचन आहे स्तोत्र संहिता 46:10 त्याद्वारे परमेश्वर एवढंच म्हणतो, सर्व काही जाऊ दे, शांत राहा आणि माझ्यावर भरोसा ठेवा। तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा, बस तुमचं आयुष्य मी बघून घेईल, तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार। त्या थोडक्यात अशा वचनाचा अर्थ असा की ज्या किती समस्या असतील, जेवढे राष्ट्र आहेत त्याच्यापेक्षा मी महान आहे, पृथ्वीवर जी महान गोष्ट आहे त्याच्यापेक्षा मी महान आहे। म्हणजे काय त्याचं म्हणणं आहे, तुम्ही सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि माझ्यावर भरोसा ठेवा आणि बघा तुमचं आयुष्य मी कसं करतो। तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा, तुमच्यामध्ये संयम येईल। आपण संयम बाळगण्याचा प्रयत्न करा, प्रार्थना करा, परमेश्वराकडे मागा। आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जगाला बघण्याचा प्रयत्न करा आणि जे आज आपण शिकलं पाहिलं, आशा करतो की आपल्याला समजलं असणार आणि त्या प्रकारे संयमशील सहनशील आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला मदत होईल।